नमस्कार. दुर्गा या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की दुर्गा तिच्या घरी आलेली असते आणि तिची खूप चिडचिड होत असते. घरी येताच तिची मामी तिला आनंदाने विचारते की दुर्गा, तू अशी अचानक कशी आली? सांगितलं असतं तर तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड करून ठेवलं असतं. पण दुर्गा तिच्यावर चिडते आणि म्हणते की कशाला करायचं आहे काही गोडधोड? मी काय पराक्रम करून आली आहे का? तेवढ्यात तिचा मामा पण तिथे येतो आणि म्हणतो की दुर्गा, कधी आलीस तू? काय सांगितलं पण नाही येणार आहे ते. दुर्गा मामावर पण चिडते आणि म्हणते की मी काय गुन्हा केला आहे का? इथे येऊन यायचं नाही का? मी जाऊ का परत? मामा आणि मामी तिला म्हणतात की अगं असं काय बोलते तू? काय झालंय चिडायला? तुझा हक्क आहे आमच्यावर चिडायचा, पण आम्हाला कारण तरी कळू दे. दुर्गा त्यांना म्हणते की काही नाही, सॉरी, मी उगाच चिडले आणि ती आत जायला निघते. तेवढ्यात आतल्या खोलीतून हनुमंत बाहेर येतो. त्याला बघून दुर्गा खूप शॉक होते आणि म्हणते की काका, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर शिवगडला होता ना? हनुमंत सांगतो की आता तिथं राहणं खूप अवघड झालंय. मोहितेला सुगावा लागलाय माझा. त्याची माणसं माझ्याबद्दल चौकशी करत होती म्हणून म्हटलं तिथे राहिलं तर काही खरं नाही, म्हणून इकडे निघून आलो. मला वाटलं इथे काही धोका नाही. दुर्गा त्यांच्यावर चिडून म्हणते की तुम्हाला कळतंय का? जर मोहितेंची माणसं तुमच्या मागे आहे तर ते तुमचा पाठलाग करत इथंपर्यंत येऊ शकतात ना. आणि तुमची डायरी पण त्यांच्या हाती लागले ज्यात माझा नंबर आहे. आणि त्या दादासाहेब मोहित्यांना समजलं ना की विश्वासरावची बायको आणि मुलगी जिवंत आहे, तर काय करणार आहोत आपण? हे सगळं ऐकून सगळेजण टेन्शनमध्ये येतात. दुसरीकडे आपण पाहतो की जग्गू मामा आणि माईसाहेब बोलत असतात. जग्गू मामा माईसाहेबांना म्हणत असतात की काल त्या पोरीने जे काही केलंय ना, तरी पण अभिषेकने त्या पोरीला परत घरात नाही आणलं पाहिजे म्हणजे झालं. माईसाहेब रागाने म्हणतात की आम्ही बरं तिला परत घरात येऊ देऊ. तेवढ्यात अमेय अभिषेकला घेऊन येतो. अभिषेक खूपच दारू पिलेला असतो आणि त्याला धड चालताही येत नसतं. जग्गू मामा अभिषेक जवळ जाऊन त्याला पकडतात आणि म्हणतात की अभिषेक, काय रे तुझी अवस्था? माईसाहेब त्याच्यावर चिडून म्हणतात की आता एवढंच बघायचं राहिलं होतं का? अभिषेक, तुमची हिंमत कशी झाली ह्या अवतारात आमच्यासमोर यायची? काल त्या पोरीनं आमचा अपमान केला, तेवढा पुरेसा नाही का तुमच्यासाठी? पण अभिषेक काही बोलण्याच्या अवस्थेत नसतो. अमेय म्हणतो की माईसाहेब, आधी त्याला नॉर्मल होऊ द्या, मग आपण बोलू त्याच्यासोबत. आता याला मी रूममध्ये घेऊन जातो. आणि तो अभिषेकला रूममध्ये घेऊन जातो. अवंतिका म्हणते की मोहित्यांच्या पोरांना हे असल्या सवयी कुठून लागल्यात काय माहिती? या घरातल्या सुनांना आणखी काय काय सहन करावं लागणार आहे देव जाणे. माईसाहेब तिच्याकडे चिडून बघतात. मग अवंतिका तिथून निघून जाते. जग्गू मामा माईसाहेबांना म्हणतात की तायडे जा, काय घरात चाललंय ना ते बघ, काय बरोबर नाही आहे बघ. आणि अभिषेककडून तर ही अपेक्षा नव्हतीच. माईसाहेब म्हणतात की आम्ही गप्प नाही बसणार. आम्ही आमच्या पोराला असं वाकड्या वाटेने नाही जाऊ देणार. जग्गू मामा म्हणतात की मला तर आता काळजीच वाटायला लागली आहे बघ. ती पोरगी एकदा काय घरात घेऊन येऊन गेली, हा एकदम येडा मजनू झाला की. आणि ती पोरगी खरंच घरात लग्न करून आली तर मोहित्यांची पार बरबादीच होईल. माईसाहेब त्याच्यावर चिडून म्हणतात की मोहिते पॅलेसची प्रत्येक वीट आमच्यामुळे उभी आहे. तिथली सापशिडी आम्ही लिहिली, तेव्हा तिथल्या सापशिडीवरनं कुणाला कधी चढवायचं ते बी आम्हीच ठरवतो. त्याच्यामुळे त्या पोरीला या घरची पायरी पण चढू देणार नाही. आणि जग्गू मामाला म्हणतात तू फक्त ना त्या हनुमंतला शोध, मग तुझ्या सुमनला सोन्याने मळवून आम्ही या घरात सून म्हणून आणतो की नाही तू बघच. आणि दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गाची आई खूप रडत असते. तिला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात. दुर्गाची आई मोठ्याने रडत म्हणत असते की माझं बाळ गेलं, माझं बाळ पोटातच गेलं, असं म्हणून ती खूप रडत असते. सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती खूप रडत असते. ती दुर्गाला म्हणते की रखमा, माझं बाळ गेलं आणि यांनीसुद्धा गळ्याला फास लावून आपला जीव दिला, असं म्हणून ती रडत असते. दुर्गा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आई बघ, मी आली आहे तुझी दुर्गा, तू शांत हो. दुर्गाचं नाव ऐकून तिची आई म्हणते की माझी दुर्गा कुठे आहे? तिला बोलवा माझ्या दुर्गाला, असं म्हणून ती आणखीनच रडायला लागते. दुर्गा म्हणते की मामा, आपल्याला हिला दवाखान्यात घेऊन जायलाच हवं. दुसरीकडे आपण पाहतो की अवंतिका अजिंक्यला उठवत म्हणत असते की हो उठा, घरात काय चाललंय ते बघा. अजिंक्य तिच्यावर चिडत उठतो आणि म्हणतो की काय होणार आहे दुसरं, तुझं आणि माईसाहेबांचं काहीतरी झालं असेल. अवंतिका अजिंक्यला म्हणते की आम्ही भाऊजींना
ना काय झालं ते जाणार होते ना लंडनला, आणि तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं आहे का, कधी जाणार आहेत ते. अजिंक्य तिच्यावर चिडत म्हणतो की ती अमेयचा पर्सनल गोष्ट आहे, त्याला जायचं तेव्हा तो जाईल, तुला काय करायचं आहे. अवंतिका म्हणते की ते आले तेव्हा मोठ्या तोऱ्याने म्हणत होते आम्ही लंडनला शिफ्ट होणार आहे म्हणून, आणि आता इथून हलायचं नावच घेत नाहीत. बघा आपला पत्ता कधी कट होईल ते आपल्याला समजणार पण नाही. आधी ती ईशा आणि अमेय भाऊजी होते, पण आता ते अभिषेक भाऊजी पण येतील त्या पोरीला घेऊन. तुम्ही सतत बाहेर असता, घरात काय चाललं आहे ना ते तुम्हाला काहीच माहिती नाही. दादासाहेबांवर झालेल्या हल्ल्यानंतर सगळं अमेय भाऊजींनी आपल्या हातात घेतलं, आणि ती ईशा मोठ्या बापाची पोरगी, माईसाहेबांना तर काय लॉटरी लागली, मग त्या दोघांना इथून जाऊ देणार नाहीत. आणि सांगते की कालपासून अभिषेक भाऊजी गायब होते, त्यांना पण अमेय भाऊजीच घेऊन आले, त्यात पण तुम्ही हरलात, ते पण तुम्हाला नाही जमलं. अजिंक्य तिला आश्चर्याने विचारतो की अभिषेक त्याचं काय झालं. अवंतिका म्हणते की हेच तर तुम्हाला काय माहीत नसतं ना, अभिषेक भाऊजींना असं पहिल्यांदाच नशेत बघून मी तर शॉकच झाले. अजिंक्य पण तिला विचारतो की काय अभिषेक नशेत घरी आला. अवंतिका म्हणते की म्हणूनच म्हणते ना की तुम्ही यात लक्ष द्या, आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. अजिंक्य पण इकडे टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे अमेय अभिषेकसोबत बोलत असतो. तो अभिषेकला म्हणतो की अरे हे काय चाललंय सगळं, काय अवस्था करून घेतली तू स्वतःची, काय झालं ते नक्की सांगशील का मला. अभिषेक खूप अपसेट असतो. तो म्हणतो की किती आनंदाने मी तिला घरात घेऊन आलो होतो, मला खात्री होती की तिला हे सगळं आवडेल. अमेय म्हणतो की मग अचानक काय झालं तिला. अभिषेक वैतागून म्हणतो की काय सांगत नाही ती, फोन तर रिसीव करतच नाही, मेसेजला रिप्लाय पण देत नाही, काहीच नाही. रडत म्हणतो की ती म्हणाली संबंध संपला. अमेय म्हणतो की तिने घरी आल्यावर जसं रिॲक्ट केलं तेच खूप स्ट्रेंज होतं, पण तू काळजी करू नकोस, आपण तिच्याशी बोलू, स्वतःला त्रास करून घेऊ नको. तेवढ्यात अजिंक्य पण तिथे येतो आणि अभिषेकला म्हणतो की अभिषेक काय चाललंय हे, या सगळ्या सवयी कधीपासून लागल्या तुला. अमेय अजिंक्यला सांगतो की दादा त्याला एक मुलगी आवडते, तिलाच घेऊन तो काल घरी आला होता आणि ती काही न बोलता निघून गेली, म्हणून तो डिस्टर्ब आहे. अजिंक्य अभिषेकला विचारतो की कोण आहे ती मुलगी आणि का नाही म्हणाली. अभिषेक सांगतो की काहीच कळत नाही आहे, दुर्गाने मला होकार दिला होता पण ती घरी आली आणि काय माहिती तिला काय झालं, काहीच न बोलता निघून गेली. अजिंक्य विचारतो की दुर्गा म्हणजे. अमेय म्हणतो ही तीच दुर्गा जर्नलिस्ट जिने दादासाहेबांची स्टोरी कव्हर केली होती. अजिंक्य अभिषेकला समजवतो की थोडा वेळ दे तिला, असली भांडणं तात्पुरते असतात, काही लागलं तर मी आहे, मला सांग, पण असली दारू-बिरूपासून लांब राहायचं, सगळं नीट होईल. दुसरीकडे आपण पाहतो की दुर्गा आणि तिचा मामा तिच्या आईला घेऊन दवाखान्यात येतात. तिची आई एकसारखं विचारत असते की दुर्गा कुठे आहे माझी, मला सोडा, खूप मोठा अपशकुन झाला आहे, तो सोडणार नाही आपल्याला, असे एकसारखं म्हणत असते. मग डॉक्टर तिला आतमध्ये घेऊन जातात. तेवढ्यात तिथे हनुमंत पण येतो आणि विचारतो की कशा आहात वहिनीची तब्येत आता. दुर्गा रडत म्हणते की नाही बघवत मला आता तिची ही अवस्था, अजून काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. आणि दुर्गा इकडे तिकडे बघत म्हणते की काका तुम्ही असं फिरणं तुमच्यासाठी सेफ नाही आहे. हनुमंत म्हणतो की तू माझी काळजी करू नकोस, वहिनींना फक्त बरं वाटायला पाहिजे. दुर्गा म्हणते की दादासाहेबांची माणसं तुमच्या मागे आहेत, त्यांना चुकून जरी कळलं ना की तुम्ही कुठे आहात तर तुम्ही त्यांना लगेच सापडणार आणि तुमचा जीव धोक्यात येईलच, पण घरचेही खूप अडचणीत येतील. आणि म्हणते की हे बघा मला तुमची खूप काळजी आहे, पण तितकीच काळजी घरच्यांचीही आहे, प्लीज माझं ऐका, तुम्ही इथे थांबू नका. तेवढ्यात तिला विशालचा फोन येतो. विशाल तिला विचारतो की दुर्गा काय चाललंय तुझं, तू इकडे आलीस आणि मला साधं सांगितलंही नाहीस, आणि तू कशी इकडे आलीस. दुर्गा त्याच्यावर चिडते आणि म्हणते की काय प्रॉब्लेम आहे तुमचा सगळ्यांचा, मी यायचं नाही का घरी, सगळे मला हाच प्रश्न विचारत आहेत की कशी आली म्हणून. विशाल तिला म्हणतो की अगं चिडायला काय झालं, मी सहज विचारलं. दुर्गा म्हणते सॉरी मी चिडायला नको होतं, इकडे खूप गडबड चालू आहे, आईची तब्येत जरा बिघडली आहे त्याच्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. आणि त्याला म्हणते की तू इथे येऊ शकशील का प्लीज, मी आल्यावर तुला सगळं सांगते. विशाल म्हणतो की हो मी लगेच निघतो आणि तो यायला लागतो. दुर्गाला अभिषेकचा फोन येत असतो पण ती फोन कट करते. दुसरीकडे फोन कट केल्यामुळे अभिषेक खूपच चिडलेला असतो. अमेय त्याला शांत करत असतो. अभिषेक म्हणतो की अरे काय चुकलं माझं आणि मला कारण जाणून घ्यायलाच हवं, आणि म्हणतो की तिच्या समोर जाऊन उभा राहिलो ना तर तिला बोलावंच लागेल ना, म्हणून तो तिथून निघून जातो. अमेय त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे अजिंक्य दमयंती बाईसोबत फोनवर बोलत असतो. तेवढ्यात
तिथे माईसाहेब येतात आणि म्हणतात की वा, चांगलं नाव काढतायत तीर्थरूपांचं, आम्हाला तोंड उघडायची सुद्धा लाज वाटते, तुमच्या बापावर काय वेळ आली आहे ते बघा, तुम्ही फक्त नावाचे मोहिते आहात अजिंक्य, दादासाहेबांवर हल्ला झाला, काय केलं तुम्ही? अजिंक्य माईसाहेबांवर चिडून म्हणतो की माईसाहेब, तुमच्या आधीपासून मोहिते हे नाव मी लावतोय, त्यामुळे मोहित्यांचं रक्त कसं आहे ते तुम्ही शिकवू नका, माझ्यासाठी माझा बाप काय आहे ते कोणी दाखवायची गरज नाही. माईसाहेब त्याच्यावर चिडून म्हणतात की अजिंक्य, आम्ही आहोत म्हणून हा मोहिते पॅलेस उभा आहे, तुम्ही जो हा टेंबा मिरवता ना तो पण आम्ही आहे म्हणूनच, विसरू नका. अजिंक्य म्हणतो की हे जे काही घडले ते सगळं तुमच्यामुळेच, उगाच माझ्यावर खापर फोडण्याचं नाटक कशाला, तुम्ही सगळ्या जगाला फसवत आहे, पण आमच्यासमोर तरी तोंडाला पान पुसू नका, हा काळा चेहरा लय दिवस लपवून नाही राहणार. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय आंधळे आहोत? 14 वर्षापूर्वी काय केलं होतं तुम्ही? माईसाहेब घाबरत म्हणतात की आम्ही काय केलं होतं? अजिंक्य म्हणतात की माईसाहेब, राजकारण आवडत नाही पण सगळं समजतं आम्हाला. माईसाहेब, 14 वर्षापूर्वी तुम्ही कोणाचं तरी घर जाळलं, तो धूर तुम्हाला गिळवणार नाही. माईसाहेब त्याच्यावर चिडून म्हणतात की तोंडाला आवर घालायची, हे असले आरोप करण्याआधी विचार करायला हवा की तुम्ही कोणाशी बोलताय. अजिंक्य पण चिडून म्हणतो की का खरं बोललो म्हणून राग आला माईसाहेब, तुमच्या जुन्या पापांची शिक्षा आज मोहिते पॅलेस भोगतोय, असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. तर दुसरीकडे हनुमंत हॉस्पिटल बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात तिथं काही माणसं त्याला पकडायला येतात, पण हनुमंत त्यांच्या तावडीतून सुटून पळतो. आता आतमध्ये दुर्गा डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर, आईला नेमकं काय झालं? डॉक्टर सांगतात की हे बघा, त्यांच्या मेंदूमध्ये 14 वर्षांचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये प्रचंड गुंता झाला आहे आणि आता तो वाढतच राहणार. मामा डॉक्टरांना सांगतात की याआधी कधी एवढं नव्हतं झालं, पण आज खूपच अस्थिर झाली होती ती. डॉक्टर सांगतात की जसं जसं ताईंचं वय वाढत जाईल तसं ही केस कॉम्प्लिकेटेड होत जाईल. आई दुर्गाला म्हणते की रखमा यांचा फोन आला होता का? माझा जीव खूप घाबरा होतोय ग, ते येतील ना घरी? दुर्गा तिला शांत करते आणि झोपवते. डॉक्टर म्हणतात की ही अशी अवस्था राहिली तर त्यांना मनोरुग्णालयात ॲडमिट करावं लागेल.